नमस्कार फ्रेंड्स, हॅपी रंगोलीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला नागपंचमीची सुंदरशी रांगोळी काढून दाखवणार आहे। 3 ते 3 थेंबांची अतिशय सोपी रांगोळी आपण काढणार आहोत। एक, दोन, तीन, थोडे लांब लांबच थेंब आपल्याला घ्यायचे आहे। ते म्हणजे ह्याच्या खालीच आपण ती दुसरी पण लाईन तशीच काढणार आहोत। ही तिसरी पण लाईन आपण तशीच काढणार आहोत। थेंब लांब लांब घ्यायचे म्हणजे आपल्याला रांगोळी व्यवस्थित जमेल। आता ह्या पद्धतीने आपल्याला असे गोल काढायचे आहे। याला असे गोल आकार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला ह्या अशा 2-2 रेषा काढून घ्यायच्या आहेत। आता ह्या थेंबाला पण असं इथे गोल 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 रेषा आपण काढून घ्यायच्या आहेत। ही एक झाली। आता ही एक दुसरी अशीच गोल घ्यायची आहे। इकडे पण असंच घ्यायचं वर्तुळ, म्हणजे अर्धवर्तुळ एक प्रकारे। ह्या थेंबाकडे पण असेच अर्धवर्तुळ घ्यायचे आहे। इकडे पण असंच घ्यायचं। इथे पण असंच घ्यायचं आहे। आता याच्या खालच्या रेषेवर पण, खालच्या थेंबाला पण असेच अर्धवर्तुळ घ्यायचे आहे। अशा गोल गोल रेषा आपण आधी मारून घ्यायच्या आहेत, अशा अर्धवर्तुळाच्या। पहिल्या थेंबाजवळचं जे गोल आहे, पहिल्या थेंबाजवळचं जे गोल आहे ते आपण खाली जो दुसरा थेंब आहे त्याच्या ज्या डाव्या साईडचं जे आहे गोल, त्याला आपण ते जोडायचं आहे। अशा पद्धतीने ते आपण जोडायचं आहे। आता दुसऱ्या थेंबाजवळचं आहे ते पण तसंच जोडायचं आहे, आणि तिसऱ्या थेंबाजवळचं जे आहे ते पण आपल्याला तसंच जोडायचं आहे। आणि खाली पण जे आहे ते दुसऱ्या थेंबाचे ते तिसऱ्या थेंबाचे जे गोल आहेत त्याला त्याच पद्धतीने जोडायचे आहे। आता हे दुसऱ्या थेंबाचे आहे त्याचं पण तशाच पद्धतीने, जसं वरती केलं ना आपण तसंच ते खाली पण जोडायचं आहे। आता जी दुसरं गोल आहे ते खाली ह्या दुसरा जे गोल आहे त्याला जोडायचं आहे। ह्या पद्धतीने आपण ते आता जोडूया। आता हे पण तसंच जोडायचं आहे। आता हे तिसरं आहे ते पण तसंच जोडायचं आहे। आपण जसं वरती केलंय तसंच आपण खाली पण जोडायचे आहे। म्हणजे आपण एक एक जर जोडत गेलो तर आपल्याला ती रांगोळी एकदम सोपी वाटते। आता पुढचे ह्या ज्या रेषा आहेत, त्या फक्त त्याला जोडायच्या आहेत। त्या रेषेला फक्त जोडायच्या आहेत, त्या मध्ये नाही टाकायच्या, फक्त त्या रेषेला फक्त जोडायच्या आहेत।
कारण आपण नागपंचमीची रांगोळी काढत आहोत. ह्या सर्व रेषा अशा जोडून घ्यायच्या आहेत. खाली पण तशाच जोडायच्या आहेत. आता हे शेवटच्या पण आपण असंच जोडून घेऊ. किती सुंदर दिसते आता ते. आता आपण शेपूटचा भाग काढून घेणार आहोत. तर जी राईट साईडची जी आहे त्या 2 रेषा आहेत त्याच आपण अशा वाढवून घेऊ, म्हणजे शेपटीचा भाग आपण तयार करणार आहे. अशी शेपूट आपण काढून घेऊ. अशा पद्धतीने ती जॉईन करायची, म्हणजे असं थोडंसं तिरकस घ्यायचं. आता ती जी उजव्या साईडची आहे तिथे पण आपण तसंच करणार आहोत. ज्या 2 रेषा आहेत त्या पण आपण अशा काढून घेणार आहोत. अशी त्या ठिकाणी आपण शेपूट काढून घेऊ. म्हणजे असं टोकदार करायचं जरा, म्हणजे आपला शेपटीचा आकार तो त्या सापाचा तयार होईल. आता ही जी लाईनी आहेत, ह्या 2 ज्या लाईनी आहेत, ह्या जे बाजूचं जे वर्तुळ आहे त्याला ते जोडायच्या आहेत. 2 लाईनींना त्या जोडायच्या आहेत. ही जी रेष आहे ही अशी पद्धतीने याला जोडायची आहे. आणि ही दुसरी जी रेष आहे ती पण या दुसऱ्या रेषेला जोडायची आहे. पण मध्ये जो आपली शेपूट काढलेली आहे ती तिथून असं मध्ये घ्यायची नाही, फक्त ती बाहेरूनच घ्यायची. आता जसं आपण इकडे जोडलेलं आहे तसंच त्याच ठिकाणी पण जोडायचं आहे. ही रेष आता इकडच्या याला जोडायची आहे. ती पण तशीच जोडायची आहे, दुसरी पण. म्हणजे आता हा पूर्ण आकार तयार झाला. आता जे पहिले गोल आहेत, जे सुरुवातीचे गोल आहेत ते आपण एकमेकांना जोडून घेऊ. आणि हे तिसरे पण गोल आहेत ते एकमेकांना जोडून घेऊ. तो गोल त्याला जोडायचा आहे. हा दुसरा पण गोल आपण जोडून घेऊ. अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. आता तो तिकडचा साईडचा जो आहे तो पण आपण आता जोडून घेणार आहोत 3 नंबरचा. अशा पद्धतीने हे दोघी आपण जोडून घेतलेले आहे. आता जो हा मधला भाग आहे ते 2 उरलेले जे भाग आहेत, जो मधला भाग आहे त्याचे आपण त्या ठिकाणी तोंडाचा भाग आपण तयार करणार आहोत. आता आपण
तोंडाचा भाग तयार करूया. ही जी एक रेषा आहे ही अशी तिरकस घ्यायची आहे आणि ही दुसरी आहे ती पण घ्यायची आहे. हा, आणि असा आकार आपण तयार करून घ्यायचा आहे. आता ह्या एक रेषेने आपण असा तोंडाचा आकार तयार केला. आता ही दुसरी रेष पण त्याला जॉईन करणार, म्हणजेच आपला जो नागाचा आकार आहे तो तोंडाचा तयार झालेला आहे. अशा मध्ये दोन रेषा आपण आता ओढून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये अशा आडव्या रेषा काढायच्या. जसे ह्या साईडला आपण तयार केले तसेच दुसऱ्या साईडला पण तसेच तयार करायचे आहे. त्या रेषा अशा वर घ्यायच्या आहेत, गोलाकार घ्यायच्या आहेत. तोंडाचा आकार आपण असा काढून घ्यायचा आहे. ही दुसरी रेष आता त्याला जोडून द्यायची आहे. आता मध्ये अशा दोन रेषा घ्यायच्या आहेत. जशा आपण त्या साईडला घेतल्या तशाच इकडे पण घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये पुन्हा आडव्या रेषा अशा घ्यायच्या आहेत. हा, आणि पुढे अशा दोन रेषा मारून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण नागपंचमीची रांगोळी काढली आहे. ही रांगोळी अतिशय सोपी आहे. आपल्याला असं वाटतं की ती खूप अवघड आहे, कशी काढता येईल. पण जर तुम्ही माझ्या पद्धतीने ही रांगोळी जर काढली, मी काढली आहे त्या पद्धतीने जर काढली तर ही रांगोळी अतिशय सोपी आहे. माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.